भावना शून्यच आहोत आम्ही. भावना असण्याचा काही प्रश्नच नाही. अजितदादांच्या नसण्यानंतरचा हा तिसरा वर्धापन दिवस आहे. म्हणजे ज्यावेळेस आम्ही विभक्त झालो, एक बालेवाडीला मी बघितला होता पुण्याला वर्धापन दिवस, मुंबईत षण्मुख आनंदला बघितला होता, आता उद्या होतोय. खरं तर आज 10 तारीख आहे. आज वर्धापन दिनाच्या 27व्या शुभेच्छा देत असताना अंतःकरण फार जड आहे. अजितदादा ज्यावेळेस वर्धापन दिनाला एंट्री करायची त्यावेळेस प्रत्येकाला माहीत आहे अंगावर खादी संघ कामाची यादी अशी दमदार एंट्री आमच्या दादाची आहे. आमचा दादा लय रुबाबदार. ते गाणं आता कोणासाठी वाजवायचं? ते गाणं ज्या माणसासाठी बनलं होतं तो माणूसच नसला तर त्या वर्धापन दिनामध्ये मला असं वाटतं सोप्या भाषेमध्ये की पंढरीला गेलो आम्ही आणि पांडुरंगाच्या दर्शनाला चाललो आणि विठ्ठल मंदिरात विठ्ठलाची मूर्तीच गायब आहे, तर त्या पंढरीला जसा अर्थ राहत नाही तसा आजचा हा होणारा वर्धापन दिन अजितदादांशिवाय मला असं वाटतं की दादांची त्यामागची समर्पणाची भूमिका, संघर्षाची भूमिका आणि संकल्प, संघर्ष, समर्पण आणि संकल्प ह्या तीन त्रिकुटामध्ये फिट्ट बसणारं एकमेव व्यक्तिमत्व होतं अजितदादांचं. अजितदादांसारखा नेता होणार नाही. दादाच्या नसण्यानंतरचा हा वर्धापन दिवस मला असं वाटतं विठ्ठला विना पंढरी असा तो सोहळा असेल. 4 महिने उलटूनही गेले तरी अजितदादांना न्याय मिळत नाही, काय कारण? नाही, उद्याच्या स्थापना दिवसामध्ये, कारण आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एका पक्षाचा स्थापना दिवस आहे, उद्या मला असं वाटतं याबाबतीत ठराव झाले पाहिजे की अजितदादांच्या विमान दुर्घटनेचे 5 महिने उलटल्यानंतर साधा ब्लॅक बॉक्स आलेला नाही. फायनान्स मिनिस्टर म्हणून सुनेत्रा वहिनींकडे फायनान्स खातं असायला पाहिजे होतं, ते पण अजून दिलं गेलेलं नाही. इतकंच काय तर ज्या पद्धतीनं 5 महिन्यांमध्ये ज्या पद्धतीनं या तपासामध्ये गती यायला पाहिजे होती ती अत्यंत ढिम्म आहे. SIT चौकशीचं काय झालं मला असं कळलं, SIT बरखास्त झालेली आहे. CID चौकशी लावली होती. CID दादाचा विषय आपण सहज कसा विसरू शकतो? इतका सहज विसरण्यासारखा विषय नाही. उद्याच्या वर्धापन दिनामध्ये दादांच्या विमान दुर्घटनेवर चर्चा झाली पाहिजे आणि उद्याच्या वर्धापन दिनाला दादांच्या विमान दुर्घटनेचा सरकार का दिरंगाई करते याबाबत ठराव घेतला पाहिजे आणि सरकारला जाब विचारला पाहिजे, कारण याला दोषी फक्त महायुतीचं सरकार आहे. तुम्ही सरकारमध्ये आहात, उपमुख्यमंत्री पद राष्ट्रवादीकडे आहे, पण राष्ट्रवादी अजितदादांच्या प्रश्नावर गप्प का आहे? का घाबरते राष्ट्रवादी? आता तपास चालू असल्याचं सांगितलं गेलेलं आहे. आम्ही पण सातत्यानं त्याचा पाठपुरावा करतो आहोत. राष्ट्रवादी गप्पा आहे का असं मी म्हणणार नाही, कारण जयदादा असतील, पारदादा असतील, वहिनी असतील, हे सगळं लक्ष ठेवून आहेत त्या घडामोडीवर, कारण वारंवार त्यांचं SITकडे CID चौकशीच्या बाबतीतला सगळा फीडबॅक घेणं हे सध्या सुरूच आहे. फक्त प्रश्न असा आहे की मी सरकारमध्ये आम्ही आहोत का? तर नक्कीच आहोत. पण मग दिरंगाई कोण करते आहे? कुठे आहेत मुरलीधर मोहोळ सध्या? मुरलीधर मोहोळांनी सांगितलं होतं ना की 15 दिवसात आम्ही ब्लॅक बॉक्सचा डेटा सार्वजनिक करू. आता तर हा विषय इतका सोपा, पूर्वी 1 महिना या विषयाची संवेदना होती, आता 3 महिने, 4 महिने होऊन गेले, 6 महिने होऊन गेले, अद्याप काहीच हाती लागत नाही महाराष्ट्राच्या. मला असं वाटते ह्यापेक्षा दुर्दैव नाही. उद्याच्या मेळाव्यात काय नेमकं निघतं, कोण कोण भाषणं देतात आणि त्या भाषणात काय काय निघतं, याच्यानंतर मात्र यावर बोललेलं बरं योग्य राहील. पण यावर फक्त रोहित दादा आणि तुम्हीच भाष्य करतात, बाकी कोण करत नाही. याच्यावरून महाराष्ट्राची जनता आमच्या दोघांवर दादांचं प्रेम होतं का? तर अजिबात नाही. सर्वांवर प्रेम होतं. सर्वांनीच बोलायला पाहिजे. माझ्यावर प्रेम होतं, मी बोललो. सर्व आमदारांनी बोलायला पाहिजे. आता बाहेर बोलून काय अर्थ आहे? विधिमंडळाच्या अधिवेशनातच बोलायला पाहिजे होतं. आता 22 तारखेला अधिवेशन आहे, त्यात बोला. त्याच्यात कोण बोलले नाही, फक्त तुम्हीच बोलत होता. मी बोललो, माझ्यापर्यंत जितका अधिकार होता तेवढं मी बोललो. पण 22 जूनला आता पावसाळी अधिवेशन लागेल, त्यात तरी आता नवनिर्वाचित खासदार झालेत, नवनिर्वाचित आमदार झालेत, हे आवाज उचलतील अशी मला अपेक्षा आहे. एवढे दिग्गज नेते मंत्री तुमच्या पक्षात आहेत, तरी पण कोण आवाज उचलत काय? बघा, आज जरी कोणी उचलत नसतील ना आवाज, तर 2029च्या विधानसभेच्या निवडणुकीत जनता प्रश्न विचारणार आहे. तुम्ही जर त्यांना मत मागायला जाताय, आम्हाला मतदान करा, तर लोक विचारतील ना, तुम्ही विधिमंडळात होते तेव्हा तुम्ही का विचारला नाही प्रश्न? आम्हाला काय म्हणता येईल त्याला की अपयशाचं धनी व्हायचं नव्हतं. दुर्दैवानं आज आम्हाला दादाला न्याय देता आला नाही. हे आमचं आजपर्यंतचं फेल्युअर आहे. हे फेल्युअर दुरुस्त करण्याकरता हा रेटा उचलायला म्हणजे रेटा लावून धरायला पाहिजे होता सर्व आमदारांनी. पक्ष स्थापना दिवसाच्या निमित्तानं उद्या संकल्प जरी केला की दादांना न्याय देण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू, लढाई लढू, तरी मला असं वाटते दादा जिथे असतील तिथून पाहून खुश होते.